अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार. हिवाळ्यातील सगळ्या आजारावर रामबाण उपाय म्हणजे तिळाचे लाडू. तीळ, गूळ आणि शेंगदाण्यापासून बनवले जाणारे लाडू शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असतात. तिळामध्ये उष्णता देणारे गुणधर्म असतात. ते शरीराला गरम ठेवतात. पण गुळामुळे ताकद आणि ऊर्जा मिळते. म्हणून तिळाचे लाडू हा केवळ सणापुरताच बनवला जाणारा पदार्थ नसून हिवाळ्यातील एनर्जी बूस्टर आहे. तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी तीळ पाव किलो, गूळ पाव किलो, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड घेतली आहे. सर्वात प्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये तीळ भाजून घेऊ. तीळ बारीक गॅसवर भाजत आहेत तोपर्यंत शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेऊ. बारीक गॅसवर सतत हलवत तीळ हलके सोनेरी रंगावर भाजून घेऊ. तीळ जर जास्त भाजले गेले तर लाडू खाताना कडू लागतात. 5 ते 6 मिनिटात तीळ छान खरपूस सोनेरी रंगावर भाजून झाले आहेत. आत्ता पाक बनवण्यासाठी कढईत 3 चमचे साजूक तूप घालून घेऊ. लगेच त्यामध्ये कापून घेतलेला चिक्कीचा गूळ घालून घेऊ. पाक करताना कढईमध्ये तूप घालून घेतले म्हणजे पाक कढईला अजिबात चिकटत नाही. गूळ कापून घेतल्यामुळे लगेच वितळला आहे. 3 मिनिटे गुळाला चांगले शिजवून घेऊ. पाक बनवताना नेहमी गॅस बारीक ठेवूनच करायचा. आत्ता गुळाला उकळी येऊ लागली आहे. पाक करताना सतत चमच्याने हलवत राहूया. आत्ता डिशमध्ये पाणी घेऊन त्यात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाण्यात पाकाचे 2 ते 3 थेंब टाकून पाकाची तयारी झालेली गोळी पाण्यात टाकून टणकन आवाज येतो का ते चेक करून घेऊया. पाकाच्या गोळीचा आवाज आला नाही म्हणजे अजून 1 मिनिट पाक शिजवून घेऊया. 1 मिनिट पाक अजून शिजवून घेतल्यावर आत्ता पाकाचा रंग पहिल्यापेक्षा डार्क झाला आहे. परत एकदा पाकाचे 2 ते 3 थेंब पाण्यात टाकून बघूया. आत्ता पाकाच्या गोळीचा डिशमध्ये टाकल्याबरोबर टणकन आवाज आला आहे. गॅस बारीक आहे तर पाकात काजू बदामाचे काप आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घेऊ. आत्ता गॅस बंद करून त्यात भाजून घेतलेले तीळ घालून ते पण पाकात चांगले मिक्स करून घेऊया. लगेचच त्यात वेलची जायफळची पूड घालून ती पण तिळामध्ये मिक्स करून घेऊ. आत्ता ताटामध्ये थोडे लाडूचे मिश्रण काढून घेऊ. हाताला थोडे तूप लावून लाडूचे मिश्रण गरम आहे तर लाडू वळून घेऊ. पाक करताना तूप घातल्याने लाडूवर छान चकाकी आली आहे. मिश्रणातील एक लाडू एवढा तुकडा काढून त्याचे लाडू वळून घेऊ. थंडीच्या दिवसात तिळाच्या तेलाचा वापर मालिश करण्यासाठी आपण करतो. तसेच तिळाचे लाडू खाल्ल्याने पण शरीर उबदार राहून तीळ, गूळ, शेंगदाण्यामुळे पूर्ण दिवस शरीरात एनर्जी तयार होते. तिळाची लाडूची रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा आणि अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ता सुपर फूड बोलल्या जाणाऱ्या अळशीचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी अळशी, अर्धी वाटी हालीम, 1 वाटी मखाना, पाव वाटी खोबरं, 10 बदाम, 10 काजू, 10 अक्रोड आणि 1 वाटी म्हणजे 200 ग्रॅम गूळ घेतला आहे. सर्वात आधी अळशी भाजून घेऊ. बारीक गॅसवर सतत हलवत 3 ते 4 मिनिटे अळशी भाजून घेऊ. थंडीत केस गळणे, सर्दी खोकला, हातपाय कंबर दुखणे यासाठी खास उपाय म्हणजे अळशी आणि हालीम पासून बनवले जाणारे लाडू अतिशय पौष्टिक आणि गुणकारी असतात. 4 मिनिटे अळशी भाजून झाली की त्यात हालीम घालून ते पण अजून 2 मिनिट खरपूस भाजून घेऊ. अळशी आणि हालीम 2 मिनिट भाजून झाल्यावर कढईतून काढून घेऊ. आता मखाने भाजून घेऊ. मखाने भाजण्यासाठी मी गॅस मीडियम ठेवला आहे. त्यामुळे सतत हलवत 3 मिनिटात मखाने पण भाजून झाले आहेत. आता खोबरे भाजून घेऊ. खोबऱ्याचे पातळ काप घेतल्यामुळे खोबरे लगेच भाजले जाईल. खोबरं परतत असताना लगेच त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट घालून घेऊ.
ड्रायफ्रूट घातल्यामुळे लाडूची पौष्टिकता आणि स्वाद अजून वाढणार आहे. ड्रायफ्रूट परतताना मी त्यात 2 चमचे साजूक तूप घालून घेते. साजूक तुपावर खोबरे ड्रायफ्रूट चांगले सोनेरी रंगावर परतून घेऊ. इथे ड्रायफ्रूट आणि खोबरं पण छान खरपूस भाजून झाले आहे. आता मखाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. मखान्यानंतर आळशी पण मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पूड करून घेऊ. लगेचच काजू, बदाम, अक्रोड आणि खोबरं पण बारीक वाटून घेतले आहे. लाडूचे तयार झालेले सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. आता कढईमध्ये पाव वाटी पाणी घालून त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालून लगेच त्यामध्ये घेतलेला गूळ घालून घेऊ. मीडियम गॅसवर गूळ मेल्ट करून घेऊ. 3 ते 4 मिनिटे पाकाला चांगली उकळी काढून घेतल्यावर गूळ चांगला विरघळला आहे. आता चमच्यावर पाक घेऊन तो बोटाने चेक करून घेऊ. गुळाचा घट्ट पाक तयार होऊन पाकाची हलकीशी तार तयार झाली आहे. आता लगेचच गॅस बंद करून त्यामध्ये वेलची, जायफळ पूड घालून त्यात लाडूचे सर्व मिश्रण घालून चांगले मिक्स करून घेऊ. एकदम थोड्या साहित्यात झटपट तयार होणारे आळशीचे लाडू तुम्ही पण नक्की करून बघा. सर्व पीठ गुळाच्या पाकात चांगले मिक्स झाल्यावर लगेच ताटात काढून घेऊ. आता हाताला थोडेसे तूप लावून मिश्रण गरम आहे तर भराभर लाडू वळून घेऊ. पाक एकदम बरोबर झाल्याने लाडू भराभर वळले जात आहेत. आळशीचा लाडू उपाशीपोटी खाल्ला की तो जास्त गुणकारी असतो. लहान मुलांना सुद्धा डब्यात देण्यासाठी आळशीचा लाडू एक चांगला पर्याय आहे. एक लाडू मी तोडून दाखवते. एकदम मऊसूत लाडू तयार झाले आहेत. आजीच्या बटव्यातील खास पौष्टिक आरोग्यदायी तिळाचे लाडू आणि आळशीच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा.